बनवला तो योगेश ठरले त्या मॅचचा मेन ऑफ द मॅच. टॉस कोणी घेतला दादा? लक्ष्मी फ्रेंड्स 11 भुंदरने संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला त्या फिल्डिंगचा. कॅमेरामॅन जरा कैद करा बघा विषय. आणि तसेच विनंती करेन दिनेश दादा वाघमारे पाहुण्याचा सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. खरे तर अगदी सगळ्या दिग्गज मंडळीने आज या मंचावरती खरे तर उपस्थिती दाखवली आहे. अगदी दिनेश दादा वाघमारे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. अंकुश सर, अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या सजोदीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 पर्व 3ऱ्या मध्ये या ठिकाणी केलं जातंय. मोठे अंकुश सर. नक्कीच सर, आपण खरी तर पाहिलं असलं की हा 3रा दिवस आणि प्रत्येक मान्यवर खरं तर या मंचावरती आपली उपस्थिती आज कित्येक मान्यवर या मंचावरती येऊन गेले ते खरे तर 3 दिवसामध्ये आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि खरं तर या ठिकाणी सूरज वाघमारे या ठिकाणी त्यांचा आवाज आपण या मंचावरती ऐकणार आहोत. खरं तर पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकूया आणि मायक्रोफोन वरती जोडले जाते. सूरज वाघमारे. हॅलो हॅलो. तर धन्यवाद अंकुश निरगुडे सर. हॅलो हॅलो
हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि माझ्या महाराष्ट्राचे आराध्य देव शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुद्रा आणि गणपती बाप्पाला वंदन करतो. पनवेल शहराचा मी रहिवासी, जातीने आहे आदिवासी, कर्नाला किल्ल्याजवळ छोटंसं आहे माझं कल्लेगाव. तुमच्या भेटीला आलोय, सूरज वाघमारे आहे माझं नाव. बोलतो मैदानाकडे, एका बाजूला जर पाहायला गेले तर लक्ष्मी फ्रेंड्स विंदणे विपक्ष स्वप्नील 11 डोलनेवाडी. दोन्ही संघांमध्ये मात्र दमदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व तिसरं आपल्या भेटीला आलंय. तुम्हा आम्हा सर्वांची आवडीची स्पर्धा. आज मात्र सर्व रायगडकरांच्या आदिवासींची आवडीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. जर गोलंदाजी ट्रॅकवर विचार केला तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश वाघे, कैरे रसायन विभागातील एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आज मात्र लक्ष्मी फ्रेंड्स 11 विंदणे संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल गणेश वाघे. तर स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संदीप, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्वप्नील 11 डोनेवाडी संघाकडून. तर पाहायचं मित्रांनो कशा रीतीने मात्र खेळी करेल संदीप, कारण आज रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला चान्स मिळाले, त्या चान्सचं मात्र सोनं करावं लागेल. समोर गणेश वाघे ताकदीचा गोलंदाज, नक्की सरळ उडायला जे होईल का, उंची जास्त लांबी देखील तितकीच जास्त. चेंडू मात्र आलेला चढवलाय, चेंडू चालाय हाय हॅन्डसम, चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय दमदार षटकार संदीपच्या बॅट मधून. वाघमारे
धावसंख्येचा विचार केला तर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या मात्र जमा झाली आतापर्यंत 11. स्वप्नील 11 डोनेवाडी संघाची चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळाली. इथं मात्र दिशा दिली फक्त चेंडू मात्र चाललाय गली पॉइंट मध्ये चेंडू चाललाय फरार सीमा रेषा पार आलाय चौकार. टोलेला चेंडू चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला मात्र सीमारेषा लगत पाठवायचं हे देखील काम फलंदाज आपल्या माध्यमातून करत असतात. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय समाधान. चौकार जरूर चौथ्या बॉल वरती लागलाय परंतु 5व्या चेंडू वरती कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनपर्यंत या षटकाची शेवटचा चेंडू शिल्लक असेल. समोर संदीप मोठा फटका येणार का आणि इथे मात्र स्लोवर डिलिव्हरी तोपर्यंत एकच धाव जमा केली या बॉल वरती आणि अंपायरचा देखील कॉल आलाय की दुसरं षटक देखील समाप्त झालाय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या लागली आहे 17. माझी सर्वांची आवडीची स्पर्धा मात्र आज आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3. इथून मात्र संदीपला देखील मोठे फटके मारावे लागतील कारण जर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 17 धावा जमा केल्यात ऑन स्कोर बोर्ड वरती. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. दीपकला आपण पाहू शकाल. लक्ष्मी 11 लक्ष्मी स्पेंड्स 11 विंदाणी संघाकडून दीपकला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती. 3रा क्रमांकाचा गोलंदाज. समोर मात्र तितका ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संदीप. तर संदीपला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती. दीपक मात्र 3रं षटक टाकण्यासाठी आलाय समोर संदीप. नक्कीच इथे मात्र चेंडू पंच देखील लगेच घोषित करत हा चेंडू असेल खराब. वाईटचा निर्वाल आलाय पंचांचा. धावसंख्यात 1 ने पुन्हा भर पडेल. धावसंख्या मात्र झाली स्वप्नील 11 डोनेवाडी संघाची 18. चांगली गोलंदाजी करावी लागेल दीपकला देखील. जर विचार केला गणेश आणि समाधान कातकरीचा तर दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. त्या मात्र दीपकला देखील करावी लागेल. इथे पुन्हा एकदा पंच देखील घोषित करतात. वारंवार लगातारचा 2रा चेंडू देखील वाईट फेकलाय गोलंदाज दीपक. कारण दीपकला देखील माहिती आहे समोरचा जो फलंदाज आहे संदीप षटकार चौकाराशिवाय खेळत नाही हे देखील त्याला माहिती आहे. त्याला मात्र कुठेतरी अडकून ठेवावं लागेल म्हणून काहीतरी वेगळी रणनीती असावी. इथे मात्र झेल उडाली. झेलगाडी स्वतः यष्टीरक्षक कोणतीच चुकी करणार नाही आणि फलंदाज बाद होईल संदीप.
गेला बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय गणेश. मिळेल. फलंदाज बाद झालाय दत्ता. प्लेअर देखील आहे. तर समोर जॉन्टी नक्कीच चेंडूला उडवायचा होता. इथे जेल खाली स्वतः गोलंदाज आणि इथे मात्र बाद झाले फलंदाज आदेश वाघमारे. तर 9व्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल दत्ता. दयनीय अवस्था मात्र केली आहे लक्ष्मी फ्रेंड्स 11 विंदणी संघाने. डोनेवाडी संघाची आलेला मात्र लूक दिलाय चेंडूला. चेंडू मात्र चाललाय सरळला क्षेत्ररक्षकाच्या हातात. कोणतीच चुकी करणार नाही. फलंदाज मात्र आल्या पावली माघारी. फलंदाज बाद झालाय दत्ता.
का इथे मात्र सरळ अलगत हाताने मात्र खेळून काढलाय चेंडू आणि फक्त स्ट्राईक रोटेट करायची होती की काय हेच म्हणावं लागेल, कारण स्ट्राईक रोटेट करणं देखील फार गरजेचं होतं. कारण जर विचार केला तर समोर फलंदाज आपण पाहू शकाल सुभाष शिलम नेहमी षटकार चौकारासाठी ओळखला जातो. आपल्याला माहित असेल की खारपाडा विभागामध्ये अक्षरशः नामवंत खेळाडू हा असतो. इथे मात्र बॅटची रिलीज लागली आणि कोणती चुकी करणार नाही यष्टी रक्षक समाधान कातकरे आणि संपलाय सुभाष शिलमचा देखील खेळ. धन्यवाद इथे धन्यवाद इथे जर विचार केला तर आतापर्यंत तब्बल 9 विकेट मात्र गेल्यात स्वप्नील 11 डोनेवाडी संघाच्या. तर आता मात्र शेवटची विकेट मात्र असेल. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 धावसंख्या जमवली गेली आहे स्वप्नील 11 डोनेवाडी संघाची. शेवटची जोडी मात्र असेल डोनेवाडी संघाची. समोर जॉन्टी ते मात्र पुन्हा चांगला कमबॅक करून देताना जर विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे. तर नक्की शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच चेंडूला मात्र उडवलंय जेल खाली स्वतः सचिन सवार कोणतीच चूक करणार नाही. इथे मात्र पुन्हा फलंदाज बाद झालाय आणि ऑल आउट देखील झाले स्वप्नील 11 डोनेवाडी संघ. तर फलंदाजी करत असताना स्वप्नील 11 डोनेवाडी संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 23 आणि 24 धावा कराव्या लागतील लक्ष्मी फ्रेंड्स 11 विंदाणे संघाला. नक्कीच सगळ्यांची साथ आहे म्हणून तर एवढे दिमागदार सोला खरे तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एक अगदी प्रेमात पडावं असं आयोजन आपल्याला खरे तर विष्णुदादा खैर असतील, त्यानंतर महादेवदादा प्रकाश पवार सर असतील, शरद सर असतील, या सगळ्यांनी घेतलेली सातत्यानं ही मेहनत आणि त्यांच्या माध्यमातून खरे तर हे सॉंग आपण खरे तर ऐकतो आणि हे सॉंग ज्यावेळेस विशाल ऐकतो ना त्यावरती अंगावरती अगदी काटा येतो. आणि एवढं दिमागदार आयोजन खरे तर करण्याची ताकद कुणात असेल तर ते या सगळ्या दिग्गज मंडळीमध्ये ते आयोजन नुसतं आयोजन जे म्हटलं जातं ना विशाल की आयोजन करण्यामध्ये ती जिद्द देखील लागते आणि खरे तर या सगळ्या आयोजकांमध्ये ती तो दमखम ती जिद्द खरे तर पाहायला मिळाली. चला पाण्याची पूर्तता करायची बघा पंचांना. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी. पहिल्या इनिंग मध्ये राहुलच्यावरती धाबा आहेत त्या टीम या ठिकाणी स्वप्नील 11 डोनेवाडी टीमने धावसंख्या बनवली आहे ती 23-24 धावसंख्येचा पाठलाग. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणारे श्री पात्रुदेवी परी 11 वरंडेपाडा अलिबाग संघनायक आणि वैष्णव 11 चिचखांबा संघनायक या टॉस साठी लगेच
परंडेपाडा अलिबाग संघ नायक आणि वैष्णवी 11 चिचखांबा संघ नायक दोन्ही संघांना संधी आहे, कारण दोन्ही संघ अद्याप त्यांची एक एक मॅच बाकी आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकले. जर हे संघ एक एक मॅच जिंकले तर त्यांना देखील अजून इथे संधी निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे दोन्ही टीमने मात्र या ठिकाणी प्रयत्न करते. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सगळं मॅचच्या दिशेने मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही ताकदवान संघ, लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु इथून स्वप्नील एलेवन डोनेवाडी टीमला मात्र संघर्ष करावा लागेल. त्याच्या आगेच इथे प्रवीण अर्थात जॉन्टीच्या बॅट मधून हा तडका फायलेक्सच्या डोक्यावरून मॅक्झिमम 4 रन. थँक्यू लिझा, थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं 4 धावांनी मात्र या ठिकाणी लक्ष्मी स्पिरिट 11 भिंदने संघ मात्र अकाउंट ओपन करतोय. प्रवीण स्ट्राईक फलंदाज अजून एक शॉट विचारलेत, हुक केलं मिड विकेटला, सरळ जाईल ऑन बॉस. हा दुसरा बॅक टू बॅक चौकार, 4 रन. थँक्यू सो मच. कमालीची फटकेबाजी केली जाते. फलंदाज प्रवीण अर्थात जॉन्टी या नावाने बोलकला जातोय. आज तडाखीपात फलंदाजी समोरच्या दिशेने भुसळी दिली, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून चालेल डॉट बॉल. सुरुवातीला 2 चौकार आले आणि ही खासियत देखील राहिली आहे फलंदाज जॉन्टीची. पहिल्या सुरुवातीच्या मॅच मध्ये देखील धमाकेदार बॅटिंग त्यानं केली होती. एक मॅच जरूर गमावल्या, परंतु या मॅच मध्ये त्यांना चांगलं बॅटिंग करावं लागणार आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे, त्यामुळे इथून लक्ष्मी स्पिरिट्स 11 भिंदने संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा. सामना तर दोन्ही टीमला जिंकायचा आहे. दोन्ही टीमला एक एक संघ सामना जिंकलाय. कट केलाय पॉइंट खालीमध्ये वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका, मॅक्सिमम 4 रन. फटकेबाजी केली जाते. प्रवीणच्या माध्यमातून आज सलगचा 3रा चौकार. एक चेंडू जरूर दाट आले, परंतु त्यानंतर मात्र ही बादलची गुंगाई त्यानं मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी शांत करावं लागणार आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. सलगचा आज 3रा चौकार, एक जरूर दाट आले मध्ये रिवर्स केलेत. ही चूक खरे तर बीत म्हणेन फलंदाज कांड्रोली संघाचा फलंदाज होता खरे तर अनंत पवारनं. बघा 2 षटकार आल्यानंतर रिव्हर्स केले होते आणि त्यानंतर त्यानं विकेट गमावली होती आणि तोच सामना कुठेतरी अवघड झाला होता. तो अर्थातच टीम या ठिकाणी स्वप्नील 11 डोनेवाडीला आणि तसा फटका या ठिकाणी प्रवीण अर्थात जॉन्टीचा बॅट्समन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत आहेत, मग आडवा बॅटने का हा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. झेलची नामी संधी आहे जे म्हटलं जातं ना या ठिकाणी. आज झेल खरं तर तुम्ही कुणाचा सोडलाय, मौका दिया, जीवन दान दिया है ना कि बल्लेबाज जॉन्टी को जीवन दान देना आपके गेंदबाजों के ऊपर एक संकट लाने के बराबर हो सकता है, क्योंकि जॉन्टी को जीवन दान देंगे तो फिर नतीजा आपको भुगतना पड़ेगा. ये कैच होना चाहिए था और इस 1 रन के चलते टोटल आगे बढ़ते टीम का स्कोर कार्ड के ऊपर 14 रनों के ऊपर. जीतने के लिए अभी भी 18 गेंदों और 10 रनों की जरूरत है. स्वप्नील 11 डोनेवाडी और उसके आगे तगड़ी फाइट दे रही है इस वक्त लक्ष्मी स्पिरिट विंदने की टीम. दोनों तगड़ी टीम है, खास करके लक्ष्मी स्पिरिट विंदने टीम ने आज प्रभावित किया है. सभी दिग्गज खिलाड़ी इस टीम के अंदर देखते हुए नजर आएंगे, चाहे वो समाधान कातकरी हो, चाहे वो बल्लेबाज जॉन्टी हो, चाहे गणेश हो. इस सभी खिलाड़ियों ने प्रभावित किया आज इस लक्ष्मी स्पिरिट विंदने टीम के बल्लेबाजों ने. आने वाले 18 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की अभी भी बरकरार है. चला वैष्णवी 11 चिचखांबा संघाने या टॉससाठी
वैष्णव इलेव्हन चिचखांबा संघनायक अलिबाग संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करून या टॉससाठी ही मॅच संपायच्या दिशेने आलाय. लगेच आपण टॉससाठी वैष्णव इलेव्हन चिचखांबा टीम वेळ घेऊ नका जास्त. यहाँ पर कोई चूक नहीं गेंद के नीचे खिलाड़ी और एक बड़ा करारा झटका दिया है लक्ष्मी फ्रेंड्स भिंदनी को. बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. नक्कीच आयोजन तर दमदारच आहे पण जिथं पाहावं तिथं अगदी चांगलं वातावरण एक शांत जोतीचं वातावरण. चारही साईडला आपण खरी तर बाणं जे आपण पाहतोय तर सगळे दिग्गज मंडळींची या मंचावरती खरं तर उपस्थिती आपल्याला थोड्या दिवस पाहायला मिळणार आहे. खराब फील्डिंग के चलते 4 रन हासिल कर पाएंगे. यहाँ पर लक्ष्मी फ्रेंड्स इलेवन भिंदनी टीम के पास ये 4 रन हासिल कर जाएंगे. और ये 4 रन के साथ टोटल आगे बढ़ते हैं. टीम का टोटल है वो 8 रन. अभी भी जीतने के लिए 6 रनों की जरूरत है. होने वाले कुछ गेंदे बचे हुए. अब इस स्कोर की देखा जाए गणेश से बड़ा प्रहार किया है. हाथोड़ा शॉट मिड विकेट को क्लियर करती हुई गेंद मैक्सिमम हिट 6 रन. थँक्यू डीजे. त्याला वैष्णव इलेव्हन चिचखांबा संघनायक किरण पवार आपला संघनायक पाठवायचा आहे. या लवकर टॉस साठी या. आणि अलिबाग संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस करायचा. अगदीच महादेवजी पुरकर साहेबांनी विनंती करून की आपण टॉस करा. आपला शुभ असते. टॉस करायचे दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेत. अगदीच आपण दोन्ही संघ दरम्यान या ठिकाणी टॉस करायचं.